नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणारे. सुरुवातीला आपण असं बघतो की मध्य भारतावर असलेलं कमी दाबाचं क्षेत्र हे आता कमजोर होऊ लागलं आहे. उत्तर भारतामध्ये WD असला तरी त्याचा काही मर्यादित असा प्रभाव आहे. बंगालच्या उपसागराच्या पूर्वेकडून हवामानात बदल होतो आहे, त्यामुळे नव्याने कमी दाब तयार होण्यास अनुकूल परिस्थिती आहे. परंतु एकूणच भारतातील पावसाचं प्रमाण ऑगस्टच्या उत्तरार्धात वाढणं अपेक्षित होतं, परंतु ते कमी होताना दिसते आणि याला पूर्णतः एल निनोचा प्रभाव कारणीभूत आहे. आपण भारतातील पाऊसमानाचा सध्या विचार केला तर महाराष्ट्रामध्ये, खास करून मराठवाडा आणि विदर्भामध्ये मोठी पावसाची घट निर्माण झाली आहे. या ठिकाणी 80% कमी पाऊस असल्यामुळे दुष्काळी परिस्थिती स्पष्ट झाली आहे. अशाच प्रकारची परिस्थिती उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, पूर्व राजस्थान, पश्चिम गुजरात, आंध्र प्रदेश, रायलसीमा, दक्षिण कर्नाटक, केरळ आणि पूर्वेकडील बहुतांश राज्यांमध्ये परिस्थिती आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती एल निनोच्या प्रभावामुळे भारताच्या बहुतांश भागात आहे. इतर ठिकाणीसुद्धा पाऊसमान हे तसं 100% कमीच आहे. ओरिसा हे एकमेव स्टेट असं आहे की जिथे सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. भारतातील पाऊसमानाचा सध्या आपण विचार केला तर या ठिकाणी स्पष्टपणे जाणवतं आहे की उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगडचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी पाऊस झाला आहे. थोड्याफार प्रमाणामध्ये उत्तराखंड, हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचं वातावरण गेल्या 24 तासात होतं. तेलंगणामध्ये ठीक पाऊस झालेला आहे आणि आता तामिळनाडू, केरळ किंवा संपूर्ण पश्चिम किनारपट्टी या ठिकाणी देखील पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे. बाकी उर्वरित भारतामध्ये पावसाचं प्रमाण कमीच आहे. फक्त महाराष्ट्राचा विचार करता कोकण आणि पूर्व विदर्भ असं पावसाळी वातावरण आहे. मात्र महाराष्ट्रात इतरत्र पाऊस कमी झाला आहे. आपण राज्यातील पावसावर आपल्या वेळी बघत असतो. जूनमध्ये आपण बघितलेलं आहे केवळ 60% पाऊस झालेला होता, जवळपास 40%ची घट होती. जुलैमध्ये हे प्रमाण बदललं आणि 131.5% पाऊस झाला. त्यामुळे जूनमधील जी घट होती त्यामध्ये बऱ्यापैकी रिकव्हरी मिळाली. आता ऑगस्टची परिस्थिती आपण जर बघितली तर विचित्र आहे, कारण केवळ 54% पाऊस आपल्याला ऑगस्टमध्ये झालेला दिसतो आणि ही दयनीय अवस्था आहे, कारण एवढ्या कमी प्रमाणात पाऊस होणं हे स्पष्ट दुष्काळाचं लक्षण आहे. एकूण जर महाराष्ट्रातील सरासरी पाऊस 3 महिन्यातला बघितला तर आजच्या तारखेला म्हणजे 20 तारखेपर्यंत 92% केवळ पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे सरासरी ही मोठ्या प्रमाणात घसरलेली आहे. अजून सरासरी घसरेल, परंतु एक आपला अंदाज आहे की जसं जुलैने कव्हर केलेलं आहे तसं ऑगस्टला सप्टेंबर कव्हर करेल असा आपला अंदाज आहे आणि त्यामुळे सरासरीच्या दरम्यान पाऊस महाराष्ट्रात होऊ शकेल असा अंदाज आपल्याला कायम आहे. काल प्रसिद्ध झालेला पावसासंदर्भातील अंदाज धोकादायक आहे, चिंताजनक आहे, कारण 20 ऑगस्टपासून 27 ऑगस्टपर्यंत केवळ पूर्व विदर्भामध्ये आणि कोकणामध्येच पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानंतरही 27 ते 3 सप्टेंबरच्या दरम्यान देखील केवळ पूर्व विदर्भामध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. पावसाची परिस्थिती 3 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 10 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर याही कालावधीमध्ये पावसाची परिस्थिती आणखी बिकट होईल आणि जर पावसाची परिस्थिती बिकट होणार असेल तर साहजिकच आहे आणि आपल्याला या 4 आठवड्यात राजस्थान आणि जम्मू काश्मीर या भागात पावसाचं वातावरण कमी कमी होत जात असल्याचं दिसते. त्यामुळे 17 सप्टेंबर ही तशी निर्धारित मान्सूनच्या माघारीची तारीख आहे आणि यदाकदाचित यावर्षी मान्सून लवकर माघार घेऊ शकतो अशी परिस्थिती आहे, कारण जवळपास भारतातील पाऊस आपण जर निरीक्षण केलं बारकाईने तर पंजाब, हरियाणा आणि राजस्थान या उत्तरेकडील भागातून आधीच कमी झालेला आहे.
त्यामुळे ही परिस्थिती तशी चिंताजनकच आहे. त्यामुळे आपण एक मोठ्या दुष्काळाला सामोरे जाऊ शकतो अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. त्याचंच स्कायमेटनी काल त्यांचा अंदाज रिवाईज केला आहे. 94% पावसाचा अंदाज भारतामध्ये त्यांनी दिलेला होता आणि आता मात्र त्यांनी तो जवळपास 85% आणलेला आहे. म्हणजे 9%ची घट त्यामध्ये करण्यात आलेली आहे. आपण जेव्हा या ठिकाणी परिस्थिती बघतोय, जरी आपल्याला 21 तारखेला चक्राकार स्थिती ही भारतामध्ये दिसत असली तरी आता तिचा प्रभाव कमी होऊ लागलेला आहे. या भागामध्ये वातावरण आहे, परंतु या वातावरणाचा प्रभाव विरुद्ध दिशेने आहे. आपण जसं पुढे पुढे जाऊ तसं आपल्याला स्पष्टपणे जाणवतं आहे की राजस्थानमधील पाऊस कमी होत चाललेला आहे. मात्र याचा अर्थ पाऊस माघार घेईल का, पाऊस होणारच नाही का, तर याच्यावर आपलं मत असं आहे की मान्सूनची माघार झाल्यानंतर देखील राजस्थान गुजरातमध्ये पाऊस झाल्याचा इतिहास आहे. त्यामुळे एकदम पाऊस माघार घेईल असंही आपण म्हणू शकत नाही, कारण पुन्हा पुन्हा चक्राकार स्थिती, कमी दाब निर्माण होत असतात. अगदी ऑक्टोबरपर्यंत ही प्रक्रिया चालते आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पाऊस होण्याचे अजून दिवस संपलेले नाही आहेत. त्यामुळे आपण आशावादी आहोत. आपण या ठिकाणी बघतो की नव्याने चक्राकार स्थिती तयार होते. तिचा किती प्रभाव पडतो ते आपल्याला बघावं लागेल, परंतु केवळ विदर्भापुरता पाऊस हा मर्यादित राहणार आहे. त्याच वेळेस आपल्याला इथे एक चक्राकार स्थिती दिसते. या 2 चक्राकार स्थितीमध्ये ट्रफ निर्माण होऊन पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा थोडा अंदाज आहे. त्यामुळे आपल्याला दिसतंय की जो राजस्थानमध्ये कमी वातावरण दाखवण्यात आलं होतं ते थोडी वाढ त्यामध्ये 24 तारखेला दिसते. महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती आहे, फार चांगलं पाऊसमान दाखवण्यात आलेलं नाही. मात्र बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड या ठिकाणी मात्र पावसाची परिस्थिती राहू शकते असा अंदाज आहे. महाराष्ट्रात केवळ ढगाळ परिस्थिती आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे. 26 पासून महाराष्ट्रात पाऊस वाढणं अपेक्षित असताना या ठिकाणी त्याची उघडीप मात्र दाखवण्यात आलेली आहे आणि हा JFS मॉडेलचा अंदाज आहे. महाराष्ट्रामध्ये JFS मॉडेलने पाऊस उघडतो आहे किंवा खंड निर्माण होतो आहे असं दाखवण्यात आलेलं आहे. 27 तारखेपासून खंडात्मक परिस्थिती अधिक तीव्र होते 28ला JFSनुसार. तीच परिस्थिती आपण 29लाही बघतो. ऑगस्ट महिन्याचा उत्तरार्ध हा जास्त पावसाचा असतो आणि तो गेल्या वर्षी आपण अनुभवला होता. यावर्षी मात्र परिस्थिती वेगळी आहे. जे शेवटाकडे जातो आहे तसं पाऊसमान कमी होत चाललेलं आहे आणि याचा संपूर्णपणे सुपर एल निनोचा हा प्रभाव आहे. एवढा प्रभाव त्याचा पडेल असं वाटलं नव्हतं. याचं कारण IOD सक्रिय होईल, IOD पॉझिटिव्ह झाला तर त्याला तो काउंटर करेल असं आपल्याला वाटलं होतं. सध्या न्यूट्रल कंडिशनमध्ये IOD आहे, परंतु IODचा कुठलाही प्रभाव सुपर एल निनोच्या पुढे टिकाव धरू शकलेला नाही आहे. मात्र आपल्याला एक आशेचा किरण पुन्हा एकदा या ठिकाणी नव्याने चक्राकार स्थिती 30 तारखेला तयार होते. ही जर तीव्र झाली आणि भारतावर आली तर काही होऊ शकतं का हे आपल्याला बघावं लागणार आहे. आपला मॉडेल बेस अंदाज आहे. आपण मॉडेलशिवाय अंदाज सांगत नाही. मनाच्या अभ्यासाला फार किंमत नसते. जे मॉडेलमध्ये दिसते ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कारण हे जरी शेतकऱ्यांना कळलं तरी आमच्या मॉडेलकडे बघण्याची नजर आणि आमचा अनुभव हा शेतकऱ्यांकडे नसतो आणि त्यामुळे आम्हाला वर्षानुवर्ष मॉडेलकडे बघून परिस्थिती काय बदलू शकते याचा आम्ही अंदाज देतो. जरी आता JFSमध्ये अंदाज दाखवलेला नसला आणि SMW मॉडेलमध्ये दाखवला असला तरी त्या दोन्ही मॉडेलचं काम कशा पद्धतीने चालतं याचाही अनेक वर्षाचा आम्हाला अनुभव आहे. एल निनोच्या किंवा ला निनाच्या परिस्थितीत काय परिस्थिती असते याचाही अंदाज असतो आणि मग ते तसे बदलतात का हेही आम्ही बघत असतो. कोकणमध्ये पावसाळी परिस्थिती सध्या आहे आणि हा ऑगस्टचा पॅटर्न आहे कोकण आणि पूर्व विदर्भ. त्यामुळे परिस्थिती जशी ही पुढे जाऊन ती बदलणार आहे. कोकण घाटमथा हलके सरींची शक्यता, श्रावण सरींची शक्यता कोकणात अजूनही आहे. पूर्व विदर्भात पावसाची शक्यता SMW मॉडेलने कायम ठेवली आहे. 22लाही कोकण आणि पूर्व विदर्भ असंच पावसाळी वातावरण आहे. मात्र सोलापूर, लातूर, धाराशिवच्या दरम्यान स्थानिक वातावरणाचं शक्यता दाखवलेली आहे. 23 तारखेला महाराष्ट्रामध्ये
दुष्काळी पट्ट्यामध्ये म्हणजे अहिल्यानगर, बीड, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर या भागात स्थानिक पावसाचं वातावरण वाढू शकतं. म्हणजे वातावरण बदलू शकतं आणि कोकणामध्येही पावसाचं प्रमाण वाढू शकतं. विदर्भामध्ये मुसळधार पावसाची शक्यता कायम ठेवलेली आहे. हाही पूर्ण दुष्काळी पट्टा आहे. कुठे चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, अगदी भंडारा देखील किंवा वर्धा देखील, अमरावती हे सगळे दुष्काळी जिल्हे आहेत आणि या ठिकाणी पावसाचं वातावरण बनेल हा ICMWF मॉडेलचा अंदाज कायम आहे. 25ला देखील कोकणातील पाऊस थोडासा कमजोर होतो आहे, परंतु विदर्भाकडून पावसाचा अंदाज ICMWF मॉडेलने कायम ठेवला आहे. 25 तारखेला विदर्भात मोठ्या पावसाचे संकेत आहेत. जवळपास तो वाशिम, हिंगोलीपर्यंत प्रभाव असणार आहे. अकोला, अमरावतीपासून तर गोंदियापर्यंत आणि इकडे नांदेडपासून तर गडचिरोलीपर्यंत हा पाऊस दाखवण्यात आला आहे. तसं कोकणातील पाऊसमान आता हळूहळू कमी होताना मात्र दाखवलेलं आहे आणि साधारण नारळी पौर्णिमेनंतर नैसर्गिक नियमाप्रमाणे पाऊसमान कमी होत असतं कोकणामध्ये आणि मग उर्वरित महाराष्ट्रातील पाऊसमान वाढत असतं. त्याच वेळेस उत्तरेला सरकलेली मान्सून ट्रफ ही काही अंशाने मध्य भारताकडे सरकत असते आणि त्यामुळे मध्य भारतावर आलेल्या मान्सून ट्रफमुळे मध्य भारतात पावसाचं प्रमाण देखील वाढत असतं. त्यामुळे कोकणाकडील पाऊस कमजोर होतो आहे हे एक संकेत आहे. म्हणजे निसर्ग नियमाप्रमाणे संकेत बदलत आहेत. विदर्भात पावसाचं प्रमाण देखील वाढतं आहे. म्हणजे दुष्काळ निवारणासाठी आपल्याला विदर्भात अपेक्षा आहेत. आता याच तारखांना म्हणजे 26 तारखेपासून महाराष्ट्रात पूर्णपणे निरभ्र आकाश होईल असं JFHचा अंदाज आहे आणि ICMWF मॉडेल मात्र विदर्भात मोठे पाऊस दाखवत आहे. बघूयात नेमकी काय होतं आहे आणि आपला अंदाज आहे की ICMWF मॉडेलचा अंदाज जुळेल. 27 तारखेला देखील पूर्व मराठवाड्यापर्यंत म्हणजे अगदी पूर्व बीड, जालना, परभणी, नांदेडपर्यंत या सिस्टमचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. 28लाही विदर्भात पाऊस कायम दाखवला जातो आहे. 29लाही पूर्व विदर्भात पाऊस आहे. 30लाही या सिस्टममध्ये आणखी प्रभाव निर्माण होतो आहे. सातत्याने एक सिस्टम पूर्व विदर्भावर आहे. बघूयात काय काय घडतं. सप्टेंबर उजडल्यानंतर पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित असतं, परंतु या ठिकाणी सप्टेंबर उजडल्यानंतर पावसाचं प्रमाण कमी होताना दाखवलं आहे. 2 तारखेला महाराष्ट्रात विशेष पाऊस नाही. कोकणातले पाऊस कमी होतो आहे. 3 तारखेलाही विशेष वातावरण नाही. 4 तारखेला पुन्हा एकदा दक्षिण कोकणाकडून पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे, परंतु 4 तारखेपर्यंत म्हणजे ऑगस्टपेक्षाही महाराष्ट्रामध्ये सप्टेंबरची सुरुवात खराब आहे. प्रशांत महासागरामध्ये एकापाठी एक चक्रीवादळं तयार होत आहेत. संपूर्णपणे मान्सूनचं बाष्प हे खेचत आहेत आणि त्यामुळे भारतामध्ये अपेक्षित पाऊसमान तयार होत नाही किंवा भारतात तयार होणाऱ्या वादळी प्रणाल्यांना ताकद मिळत नाही आहे आणि ही मूळ मान्सून कमजोर राहण्याची दुसरे कारण आहे आणि याला हे एल निनोच्या कालावधीमध्ये घडत असतं. या 15 दिवसामध्ये राजस्थानच्या पश्चिमी भागात पावसाची शक्यता नाही. केवळ मध्य भारतावर पाऊस असणार आहे आणि त्याचा विदर्भाला काही प्रमाणात फायदा होऊ शकतो. किरकोळ पाऊस हा पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणात वाढू शकतो, परंतु महाराष्ट्रात पाऊसच पडणार नाही असं नाही. जसं राजस्थानमध्ये आपल्याला पूर्णपणे निरभ्र अशा प्रकारचं वातावरण दाखवलं आहे किंवा गुजरातमध्ये दाखवलं आहे, ती परिस्थिती महाराष्ट्रात नाही आहे. त्यामुळे महाराष्ट्रात स्थानिक पाऊस होत राहणार आहेत. या ठिकाणी आपण स्पष्टपणे बघतो की अधूनमधून जरी थोडीफार पावसाळी परिस्थिती निर्माण होत असली, जे आज नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा छत्रपती संभाजीनगर किंवा जालन्याच्या काही तुरळक भागात पाऊस आहे, पूर्व विदर्भामध्ये पावसाळी परिस्थिती कायम आहे आणि 22 तारखेला मात्र महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात स्थानिक वातावरण पोषक स्थिती आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पिकांना जीवदान देणारा पाऊस 22 तारखेला होऊ शकतो बऱ्याच भागात. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र त्याचा जोर आहे, मध्य महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे थोडं वातावरण या ठिकाणी बदलताना दाखवलं आहे. अशाच पद्धतीचं वातावरण पुढे बनत राहिलं तर
परिस्थिती बदलेल महाराष्ट्राची, परंतु 23 तारखेला ही परिस्थिती दाखवण्यात आलेली नाही. केवळ पूर्व विदर्भामध्ये पाऊस आहे. 24लाही तीच परिस्थिती आहे. 25लाही केवळ पूर्व विदर्भ, कोकणातील पाऊसही कमजोर होतो आहे. केवळ पूर्व विदर्भामध्ये पाऊस दाखवण्यात येतो आहे. 27ला थोडा अंतर्गत भागात मराठवाड्याच्या पूर्व भागापर्यंत तो पोहोचतो आहे. त्या दरम्यान थोडं कोकणात घाटमाथ्यावर पाऊस आहे, परंतु पाऊस कोकणातला आता हा कमी होत जाणं अपेक्षित आहे. आणि फार समाधानकारक पाऊस महाराष्ट्रात पडेल अशी कुठलीही मॉडेलची संकेत आता सध्या नाहीत. केवळ पूर्व विदर्भासाठी पावसाचा अंदाज या मॉडेलने दिलेला आहे. कुठलंही मॉडेल आपल्याला सध्या महाराष्ट्रात चांगला पाऊस दाखवत नाही. आणि जसा सप्टेंबर आपण बघतो तर सप्टेंबरमध्ये ऑगस्टपेक्षाही कमी पावसाचे संकेत आहेत. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर आहे. हे वर्ष खराब आहे. थोडक्यात सारांश सांगायचं झालं तर जोपर्यंत मान्सूनच्या परतीच्या प्रवासासंदर्भात अनुकूल स्थिती निर्माण होत नाही आणि मान्सून ट्रफ जोपर्यंत मध्य भारताकडे सरकत नाही तोपर्यंत पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात वाढणार नाही. आणि असं समजण्याचं काही कारण नाही की आपल्याला यापुढे पाऊसच होणार नाही, कारण पाऊस हा 15 ऑक्टोबरपर्यंत होत असतो महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीचा प्रवास हा ऑक्टोबर महिन्यामध्ये असतो, तो सप्टेंबरमध्ये नसतो. त्यामुळे संपूर्णपणे सप्टेंबर महिना हा महाराष्ट्रासाठी पावसाळी असतो. आणि मान्सून ट्रफ ही मध्य भारताकडे सरकलेली असते, त्यामुळे महाराष्ट्रात पाऊस होण्याची चान्सेस वाढतात. त्यामुळे आपण त्या अपेक्षेवर आहोत. आता आपण आयुडी पॉझिटिव्ह होईल त्यामुळे पाऊस पडेल किंवा अनेक कयास लावलेले आहेत, परंतु पूर्णपणे सगळे कयास यावर्षी फेल होत आहेत. मॉडेलचे अंदाज फेल होत आहेत आणि त्यामुळे सरासरी पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात खूप कमी राहू शकतं, भारतात कमी राहू शकतं, असाच अंदाजाकडे मॉडेल आता जाऊ लागले आहेत. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.